नमस्कार. तुम्हाला तुमचं पाकीट पैशाने भरगच्च ठेवायचं आहे तर या ठिकाणी मी एक उपाय केलेला आहे, एक कृती केलेली आहे की तो जो उपाय आहे, हे जे तांदूळ आहेत ते तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये ठेवायचे आणि तुमचं जे पाकीट आहे ते भरगच्च व्यवस्थित तुमचं राहणार आहे. ते कायमस्वरूपी भरून राहण्यासाठी आणि हे तांदूळ कसे ठेवायचे, कसे तयार करायचे हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजेच तुमच्या लक्षात येईल. चला तर आता आपण प्रत्यक्षात कृतीला सुरुवात करूया. नमस्कार. सर्व व्यक्तींना पैसा हा प्यारा असतोच, परंतु आपण खूप प्रयत्न करूनही आपल्याला पैसा काय टिकत नाही किंवा पैसा काय भेटत नाही. तर मित्रांनो, आज मी या ठिकाणी तुम्हाला अशी काही एक गोष्ट सांगणार आहे की ज्याच्याद्वारे तुमचं जे पाकीट आहे ते पाकीट पैशाने पुरेपूर भरलेलं कायमस्वरूपी राहील. परंतु त्याच्यासाठी एक गोष्ट तुम्हाला करावी लागेल. ती गोष्ट अशी आहे की तुम्हाला जे आपला भगवंत आहे, जो परमेश्वर आहे, तो परमेश्वर किंवा महालक्ष्मी प्रसन्न करून घेण्यासाठी एक गोष्ट तुम्हाला करावी लागेल. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे हे तांदूळ. हे तांदूळ जे आहेत याच्यातले 21 अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे 21 अखंड तांदूळ आपण हळदीने ते पिवळे करून घ्यायचे आहेत. ते हळदीने जर पिवळे करून घेतले आणि ते आपण लाल कापडामध्ये बांधायचे आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे जे तांदूळ आहेत ते असे 21 अखंड जे तांदूळ आहेत ते तुम्ही लाल कपड्यामध्ये दोऱ्याच्या साहाय्याने व्यवस्थित बांधून घ्यायचे आहेत. आणि हे जे तांदूळ आहेत ते आपण आपल्या पाकिटामध्ये व्यवस्थित ठेवणार आहोत की ज्याच्या साहाय्याने तुमचं पाकीट नेहमी भरलेलं दिसेल. हे तांदूळ व्यवस्थित आपण दोऱ्याच्या साहाय्याने लाल कापडामध्ये व्यवस्थित बांधून ठेवणार आहोत आणि त्याची मनोभावे आपण पूजा अर्चा करणार आहोत. हे तांदूळ अगोदर आपण देवघरामध्ये ठेवायचे आहेत एक रात्रभर. त्याच्यासाठी आपण जो देवांची पूजा करणारा जो दिवस असेल तो पूजा करणारा दिवस आपण त्याच्यामध्ये निवडायचा आहे आणि त्या दिवशी हे जे तांदूळ आहेत ते एक दिवस देवघरात ठेवायचे आणि दुसऱ्या दिवसापासून आपल्या पाकिटामध्ये ठेवायचे. आता ही आपली तांदळाची जादूची पुरचुंडी तयार झालेली आहे. ती आता आपण आपल्या पाकिटामध्ये व्यवस्थित ठेवून द्यायची आहे. ज्याला चेन असेल त्यांनी चेनच्या साहाय्याने अशी ठेवायची आहे आणि ती जर आपण ठेवली तर 21 दिवसामध्ये हे 21 तांदळाच्या साहाय्याने आपलं पाकीट असं भरगच्च पैशाने भरलेलं कायमस्वरूपी राहील. तुम्ही कितीही खर्च करा तरी तुमची जी आवक आहे ती आवक कायमस्वरूपी राहील. तर मित्रांनो, 21 दिवसामध्ये तुम्हाला हा फरक जाणवणारच आहे. परंतु तुम्हाला जर चिरकाल तुमचं पाकीट भरलेलं ठेवायचं असेल तर हे कायमस्वरूपी त्या पाकिटामध्ये हे जे तांदूळ आहेत ते तांदूळ लाल कापडामध्ये व्यवस्थित बांधून ठेवायचे आहेत. तुमचं पाकीट कायमस्वरूपी भरलेलं राहील. तुम्हाला हे जे कार्य आहे हे कार्य चांगलं तडीस नेण्यासाठी माझ्याकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला काय अनुभव येतो तो अनुभव तुम्ही माझ्या चॅनलवर कमेंटच्या साहाय्याने शेअर करू शकता. तसेच यासारखे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मी ह्या चॅनलवर मिळतच राहतील. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन विषय असं लवकरच येत आहे. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.